बनावट कागदपत्र तयार करून प्लॉट विक्री केल्याप्रकरणी एकाला जामीन मंजूर करण्यात आलाय। बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट विक्री प्रकरणात न्यायालयाने एकास जामीन मंजूर केला आहे। यात आरोपी सुनील नान्नजकर राहणार सोलापूर या आरोपीस बनावट कागदपत्रे तयार करून 2 प्लॉट हडपल्याप्रकरणी सोलापूर येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांनी जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी, फिर्यादी यांची आई या सोलापूर येथे नोकरीस होत्या। त्या 2001 साली सेवानिवृत्त झाल्या। तसेच फिर्यादी यांचे वडील 2005 मध्ये केरळ येथे मयत झाले। 1986 साली फिर्यादी यांच्या आईची मुंबईहून सोलापूरला बदली झाल्याने फिर्यादी हे सोलापूरला राहण्यास आले। त्यावेळी फिर्यादी यांचे वडील यांनी 1990 साली मजरेवाडी सोलापूर येथे 2 गुंठे जागा घेतली होती। सन 2005 साली फिर्यादीचे वडील मयत झाल्याने आरोपी हे फिर्यादी यांना केरळ येथे भेटण्यास गेले। फिर्यादी यांचे वडील मयत झाल्याने फिर्यादी यांची परिस्थिती बिघडल्यामुळे फिर्यादी यांनी सोलापूर येथे त्यांच्या वडिलांनी घेतलेले 2 प्लॉट विकायचे आहेत असे सांगितले। त्यावेळी आरोपीने मी बघून सांगतो असे सांगितले। आरोपीने तुमचे प्लॉट गुंठेवारी असल्यामुळे ते NA करावे लागतील, त्यासाठी 34,000 रुपये खर्च येईल असे सांगितले। त्यानुसार फिर्यादी यांनी कागदपत्रे आणि पैसे आरोपीस पाठवले। त्यानंतर वारंवार विचारणा करूनही अद्याप प्लॉट विकला गेला नाही असे आरोपी सांगत होता। यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये फिर्यादी यांच्या ओळखीचे साबू यांनी फिर्यादी यांच्या आईस तुमचे दोन्ही प्लॉट आरोपी सुनील नान्नजकर यांना बसवराज बिराजदार यांना विकले आहेत। त्यावेळी फिर्यादी आणि त्यांची आई यांनी सोलापूर येथे येऊन साबू यांना भेटून सदर प्रकरणाची चौकशी केली असता खरेदी करणारा इसम कुंभार यांना वरील दोन्ही प्लॉटचे 7/12 उतारा काढून देण्यास सांगितले आणि त्या उतारावर बसवराज बिराजदार यांचे नाव लागले होते। अशा रीतीने फिर्यादीचे वडील मयत असताना आरोपी सुनील नान्नजकर याने फिर्यादीच्या वडिलांच्या जागी तोतया इसम उभा करून बनावट आधार कार्ड काढून फिर्यादी यांचे दोन्ही प्लॉट बनावट खरेदीदस्त करून 30 लाख रुपयांना विकले आहेत अशा आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती। या कामी सुनील नान्नजकर यांनी ॲडव्होकेट अभिजित इटकर यांच्यामार्फत जामिनासाठी सोलापूर जिल्हा मेहरबान सत्र न्यायालय येथे अर्ज दाखल केला होता। यात आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला। तो युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान सत्र न्यायाधीश यांनी नान्नजकर यांचा जामीन अर्ज मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट राम शिंदे, ॲडव्होकेट संतोष आवळे, ॲडव्होकेट फैयाज शेख, ॲडव्होकेट सुरपीत लवटे यांनी काम पाहिले।